आज पुणे जिल्ह्यामध्ये पिंपरी चिंचवड हा जो परिसर आहे तिथं सातारा जिल्ह्यातून वाई तालुक्यामधून 3 गावचे ग्रामस्थ स्वतःच्या आरोग्याची, परिवाराची, शेताची, जनावरांची कुठलाही विचार न करता स्वतःच्या हक्कासाठी मुंबईकडे 250 ते 300 किलोमीटरचा प्रवास त्या ठिकाणी करत आहेत। हे 3 गावचे ग्रामस्थ आहेत, कुसगाव, एकसर आणि व्याळी। यांची काय व्यथा आहे? एक तर हे गाव पंचगणीला जेव्हा तुम्ही जाल तिथून कदाचित घाटातून सुद्धा हे गाव तिथं दिसत असावं। फॉरेस्टचा एरिया या गावापासून जवळ आहे। जे काय शेतामध्ये पिकतं त्याच्यातून कसं तरी आपलं घर ते चालवतात। त्याच्याच बरोबर तिथं असणारे जनावरं, याला जो काय चारा तिथं मिळतो त्याच्यातून त्यांची जनावरं तिथं जगत असतात, त्यातून त्यांना दूध मिळतं, त्याच्यात कसं तरी त्यांचं घर चालतं। तिथे एक छोटासा तळ आहे जे कृषी विभागाने फार पूर्वी तिथं बांधलं होतं। त्याच्यावर जनावरं असतील, लोक असतील, शेती असेल, त्याच्यावर त्यांचे कसं तरी घर तिथं चालतं। की तिथं एक खानपट्टा दिला गेला आहे, खडी मशीन तिथं आहे। कोणाला दिलं हा विषय नाही, कसं दिलं हा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे। आणि देत असताना सरकारी जे विविध विभाग आहेत, सामान्य एखाद्या व्यक्ती त्या विभागाकडे गेल्यानंतर 3-3 वर्ष तरी त्यांनी तिथं उमरा घासला नाही तर त्या ऑफिसला जाऊन तिथं डोकं आपटलं तरी त्यांची कामं होत नाहीत। पण या खानपट्ट्याला, या खडी मशीनला, या क्रशरला परवानगी देत असताना अनेक विभागाने नियम डावलून तिथं परवानगी दिलेली आहे, ज्याच्यामध्ये फॉरेस्ट आहे, MPCB पोल्युशनचं डिपार्टमेंट आहे। त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर कृषी विभाग, रेव्हेन्यू विभाग, असे बरेच विभाग आहेत ज्यांनी चुकीच्या पद्धतीने NOC देऊन तिथं हे खडी मशीन तिथं सुरू झालेलं आहे। अडचण काय होते? एक तर इलिगली तुम्ही परवानगी देऊन तिथं खडी मशीन सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे होतं असं की त्याच्यातून जे काय माती, नाहीतर आपण ज्याला धूळ म्हणतो, ती शेतावर जी पडते त्याच्यामध्ये शेतीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे गेल्या 2 वर्षामध्ये। आणि पाण्यात प्रदूषण झाल्यामुळे जनावरांना सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचण येते। आणि जिथं कुठं तुम्ही जाल, जिथं गवत असतं त्या गवतावर सुद्धा मोठ्या प्रमाणात धूळ असल्यामुळे तिथं जनावरांना ते गवत खाता येत नाही। आणि मग स्वतःचं जीवन ज्या गोष्टीवर चालतं त्याच्यावर जेव्हा अडचण येते आणि घरी एखादा व्यक्ती आजारी असला तर हातात पैसा नसतो, मुलांनी जर शाळेत जात असताना त्याला एखादं दप्तर पाहिजे असेल, दप्तर घेण्यासाठी जेव्हा पैसा नसतो, आणि त्याचं मुख्य कारण आहे त्यांचं उत्पादनच गेल्या 2 वर्षामध्ये घटलं, आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे तिथं असणारा खानपट्टा आणि तिथं असणारं खडी क्रशिंग। आता इथं